पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील राजकारण सध्या तापायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। भोसरी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधींनी यांनी 10 वर्षात भोसरी विधानसभेतील विकास केला नसल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत परिसरात बॅनर लावून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे दावेदार उमेदवार अजित दामोदर गव्हाणेंच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अजित दामोदर गव्हाणे यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत। भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अजित गव्हाणेंसोबत प्रचारात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील तसेच महाविकास आघाडीतून देखील अजित गव्हाणे यांना भोसरी विधानसभेत पसंती मिळते। चिखली मोरे वस्ती या भागातील स्वर्गीय माजी नगरसेवक दत्ताकाका साने यांचा भोसरी विधानसभेत तसेच भोसरी परिसरात नागरिकांशी दांडगा संपर्क व परिसरात केलेली चांगली कामं, त्यामुळे स्वर्गीय माजी नगरसेवक दत्ताकाका साने ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्या पक्षाचा विजय निश्चित होत होता, हे सर्वांच्या अधोरेखित आहे। स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश दत्ताकाका साने हे सध्या चिखली मोरे वस्ती रुपीनगर परिसरात त्यांच्या वडिलांप्रमाणेच परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात। त्यामुळे येणाऱ्या भोसरी विधानसभेच्या राजकारणात आपल्या वडिलांप्रमाणे सर्व डावपेच वापरून येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचे दावेदार उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांना विजयी करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक यश दत्ताकाका साने यांनी म्हटलं आहे। त्यामुळे भोसरी विधानसभेतील शरद पवार गटाचे दावेदार उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांना भोसरी विधानसभेत सध्या चांगला प्रतिसाद नागरिकांकडून व स्थानिक माजी नगरसेवक यांच्याकडून मिळत असलेला सध्या पाहायला मिळतोय। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या आम्ही नव महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या विकास झाला का या मुद्द्यावरती आपण बोलतोय। आणि आज आम्ही आहोत भोसरी विधानसभेमधील साने चौक मोरे वस्ती या परिसरामध्ये आज आम्ही आलेलो आहोत। माझ्याबरोबर ह्या सगळ्या महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल मावशी, खरं तर पाहायला गेलं तर सध्या विधानसभेचे जे वारं वाहते सध्या या परिसरातला विकास झाला का आणि इथल्या काही समस्या आहेत? विकास तर झालेला आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम खूपच मोठा आहे। एक तर दिवसाआड पाणी सोडतात आम्हाला आणि पाणी इतकं कमी प्रेशरने येतं की पाणीच पुरत नाही। एवढा पाऊस पडलाय, धरणं एवढी फुल भरली तरी सुद्धा पाणी दिवसाआड नाही ना, कमी प्रेशरने सोडतात आम्हाला, पाणीच नाही चढत वरती, तर चढतच नाही आम्हाला पाणी येतच नाही। कमी कसं काय तुम्ही ऍडजस्ट करता? टँकर मागवता का? नाही, टँकर नाही, तसंच पुरवतो आम्ही पाणी आता। मग आज टँकर आला का? हो, आज टँकर बोलावला यांनी। कोणी बोलवलं टँकर? यश दत्ताकाका साने यांनी। त्यांचं सहकार्य लाभतं वेळोवेळी? हो लाभतं। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांची अशीच प्रतिक्रिया येते की या ठिकाणी या प्रभागात जे आहेत भोसरी विधानसभेमधील जे आहेत या साने चौक मोरे वस्ती मेत्रे वस्ती या परिसरातल्या सगळ्या या महिला आहेत, आपण यांच्याकडून जाणून घेतोय या परिसरातला विकास झाला का। आणि सध्या त्यांचं असं म्हणणं की या परिसरामध्ये जे आहे ते पाण्याची खूप मोठी अडचण आहे, या ठिकाणी पाणी येत नसल्याचं या ठिकाणी त्या महिला ज्या आहेत त्या दावा करत आहेत। माझ्याबरोबर महिला आहेत, आपण जाणून घेतोय। काय वाटतं तुम्हाला, या ठिकाणी पाणी येतं? पाणी येत असतं तर आम्ही एवढी जबाबदारी घेतली नसते, तुम्हाला म्हणलं पण नसतं ना। एवढा त्रास होतोय पाण्याचा आम्हाला, एक तर आम्हाला बोर वगैरे काय नाही, आम्हाला नगरपालिकेचं पाणी फक्त, मग ते पाणी पुरतच नाही ना, दिसाड पाणी येतं ते पण तुम्ही सोडत नाही व्यवस्थित, मग आम्ही काय करणार? मग आता काय वाटतं, आता पाणी सुटत नाहीये, धरणात एवढं पाणी आहे या ठिकाणी, प्रभागातला विकास झाला? पाऊस पडलाय तरी पाणी नाही म्हणा व्यवस्थित, उन्हाळ्या दिवसाला तर ठीक आहे प्रॉब्लेम असतो, पण आता पाऊस एवढा पडून सुद्धा पाणी नाही आम्हाला म्हणल्यावर। तुम्हाला काय वाटतं? मला तेच वाटते, पाणी सोडावं, चांगलं मोठं सोडावं, नाही तर मग आता एवढं पाऊस पडलंय ना, एवढं पाऊस पडलेलं असतं तर सोडलं नसतं, पाणी पडलंय ना त्यामुळे पाणी सोडावं वाटतं फुल। नक्कीच आपण पाहतोय या साने चौक या परिसरामध्ये जे आहे ते सध्या पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्याचं या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे। आणि सध्या आत्ता जे आहे ते या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून जे आहे ते पाणी सध्या यश साने यांच्या माध्यमातून जे आहे ते यांना पाणी टँकरने पुरवलं जातं। या ठिकाणी इथल्या ज्या काही समस्या आहेत इथल्या ते सोडवत आहेत, ते प्रतिनिधित्व करत आहेत या ठिकाणी। माझ्याबरोबर यश साने आहेत। काय सांगाल एकंदरीत, आता खरं तर पाहायला गेलं तर या साईड सगळ्या महिला आहेत, महिलांच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं की बाबा पाणी नाही आहे, धरणात एवढं देखील पाणीसाठा उपलब्ध असला देखील या ठिकाणी दिवसाआड पाणी सोडलं जाते का बरं? खरं तर हा फक्त आमच्या मेत्रे वस्तीत नाही तर मोरे वस्ती असेल, तामणी वस्ती असेल, हा सगळीकडे प्रॉब्लेम आहे। आता ह्या सोसायटीत गेले 8-10 दिवस झालं पाणीच नाही येते। मला जसं आज कळलं मी त्यांना सांगितलं मी टँकर बोलून घेतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी फोन करून आम्ही सगळ्यांनी टँकर बोलून घेतला आणि सगळ्यांना पाणी दिलं,
खरं तर ही ॲडव्हर्टाईज केली जाते भामा आस्केटमधून आम्ही पाणी आणलं. नक्की पाणी आणलंय कुठं हा आम्हाला प्रश्न पडतो. जर पाणी आणलंय तर मग हे नागरिक काय एवढे संतापलेत? आमचा हा प्रश्न आहे आता आमदारांना की तुम्ही पाणी कुठं आणलंय नक्की. ते भामा आस्केडचं सध्या पाणी आणलं आहे असा स्थानिक प्रतिनिधी जे आहेत ते दावा करत आहेत. एकंदरीत नागरिकांना माहितीच नाही आहे की हे पाणी कुठून येतं. तुम्हाला माहिती पाणी कुठून येते? इंदिरा नदीतून पाणी उचललं जातं, ते सध्या शुद्धीकरणामध्ये टाकलं जातं आणि ते सध्या आपल्या या परिसरातल्या लोकांना पाणी पिण्यासाठी दिलं. तर काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? नक्कीच जर त्यांनी जर आपल्याला असं आश्वासन दिलं की भामा आस्केडमधून आम्ही पाणी आणतोय तर त्यांनी त्यांच्या शब्दावर राहायला पाहिजे की जर ते इंद्रायणीमधून जर ते पाणी घेतात आणि ते स्वच्छ करून आपल्याला पुरवतात ते पण ते नक्कीच हा विकास कुठंतरी थांबला आहे. तुम्ही काहीच केलं 10 वर्षात तुम्ही केलं काय हा आम्हाला मोठा प्रश्न पडतो. येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या सगळे आता नागरिक आपलं मतदान करून त्यांना पायउतार करतील. काय वाटतं मला? नक्कीच आता माझे वडील स्वर्गीय दत्तकाका साने हे मागच्या 25 वर्षाला देखील इच्छुक होते. तेव्हा विलास लांडे यांना पाठिंबा दिला तर त्यांनी कमी वेळात देखील भरपूर मतदान असं गोळा केलेलं. म्हणजे 80,000 त्यांना काहीतरी मतदान पडलेलं तर भरपूर असं गोळा झालेलं. तर तेव्हाच कळलं होतं सगळ्यांना की नाराजगी वाढलेली आहे आणि 100% ह्या वेळेस तर वातावरण एवढं झालेलं आहे एवढं. आणि आत्ता मध्ये जे पक्षांतर जे झालं ते सगळे लोकांची चिडचिड झाली, पक्षावर चिडचिड झालीत आणि कामं काही झाली नाही आमच्या इथं. खरं तर पाहायला गेलं तर दत्तकाका साने यांचा खूप मोठा असा दांडगा संपर्क आहे. परिसरातली कामकाजं सगळी पूर्ण झालेली आहेत. पण जे राजकीय वातावरणात देखील दत्तकाका साने यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं. ते जर असतं तर या ठिकाणी आज सध्या तेच या ठिकाणी प्रतिनिधित्व त्यांनी केलं असतं अशी लोकांमध्ये जी चर्चा आहे. काय वाटतं आता सगळ्यांकडं तुमचा कल आहे, तुम्ही कशाप्रकारे आत्ता जे भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते कशाप्रकारे तुम्ही सक्रिय होणार आहात काय सांगाल? खरं तर त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं आहेत. आज जर ते असते तर खरं मी इथं नसतो, तुमच्यासमोर नसतो. पण वेळानुसार आता मला ते आली वेळ तर ते आम्ही फेस करायला चाललो आहे. तर आम्ही सगळ्यांनी आता अजित भाऊंना आम्ही सगळ्यांनी पुढं घेतलं आहे सगळ्यांनी मिळून आणि नक्कीच आम्ही सगळे अजित भाऊंना चांगल्या मताधिक्याने निवडून देईल हा आम्ही सगळे पदाधिकारी मिळून सगळ्यांना शब्द देतो. नक्कीच आम्ही ते पूर्ण करू. नक्कीच या ठिकाणी जो या परिसरातला साने चौक या परिसरातला स्थानिक पातळीवर जे आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम एस साने यांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु या ठिकाणी सध्या जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्याकडून या ठिकाणी जे पाणीपुरवठा त्यांच्या माध्यमातून हे पाणीपुरवठा केला जातो ते पाणीपुरवठा देखील या ठिकाणी होत नसल्याचं हे स्थानिक नागरिक यांचं म्हणणं आहे. माझ्याबरोबर अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत? खरं तर सत्ताधाऱ्यांकडून जो आहे तो प्रभागातला विकास झाला, पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि आंध्रा भामा आस्केडमधून देखील या ठिकाणी पाणी आणलं जातं असा दावा केला जातो आहे. तर इथला पाण्याचा प्रश्न आहे तो मिटणार किंवा मिटला अशा प्रकारे वक्तव्य केलं जातं. काय सांगाल एकंदरीत? हे साफ चुकीचं आहे. जे कोणी बोलत असतील ते कागदोपत्री बोलतात, कसे बोलतात आम्हाला माहीत नाही आहे. पण आमची तर पाण्याचा हा प्रश्न खूप वर्षभरापासून आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये तुम्ही जर फिरलात तर पहिल्या मजल्यावर पाणीसुद्धा चढत नाही, एवढं बारीक पाणी आहे. ग्राउंड फ्लोअरला तर पाणी नसतं तर पहिल्या मजल्यावर कसं जाणार? या गोष्टीचा जर विचार केला तर ज्यावेळेस स्वर्गीय दत्तकाका साने होते त्यावेळेस काकांना एक जरी फोन केला तर आमचे सगळे प्रश्न सॉल्व व्हायचे. आता आमच्यासाठी एकच अपेक्षा आहे, आमचे यश भाऊ त्यांना फोन केला त्यांनी टँकर पाठवून दिला. आता अजित भाऊंना पण सकाळी फोन केला त्यांनी तडकाफडकी लगेच यश भाऊंना फोन केला तिकडचं काय आहे ते पाहून घे. मग त्यांनी आमची इथली पाण्याची आत्ता जी गरज होती ती भागवली. अजून एक टँकर येतो आहे पण हे साफ चुकीचं इकडनं पाणी आणू तिकडनं पाणी आणू. एवढा पाऊस पडूनसुद्धा जर पाणी येत नसेल तर याला काहीच अर्थ नाही आहे. आम्हाला कुणाला दोष द्यायचा नाही आहे, फक्त त्यांच्या चुका झालेल्या आहेत ज्या चुका आम्हाला दाखवणं गरजेचं आहे. कारण की आम्ही नागरिक आहे, आम्ही मतदान करतो, आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला गरज आहे. ऑलरेडी आम्ही रेड झोनमध्ये असूनसुद्धा आम्ही टॅक्स भरतो आहे. आमचा प्रश्न रेड झोनचा खूप वर्षापासून मार्गी लागलेला नाही आहे. हा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे. तुम्हाला जर असं असेल आम्ही रेड झोन बाधित आहोत, आमचा विकास करायचा नसेल, आम्हाला विकास नसेल करायचा तर करू नका. आम्हाला सांगा तुमचा विकास आम्ही करू शकणार नाही. आम्ही मान्य करतो रेड झोन बाधित आहे, पण तुम्हाला जर जाणून बुजून समजा एकता कॉलनीमध्ये असे 2-3 कार्यकर्ते आपल्या अपोजिट बोलतात आहेत आणि जाणून बुजून तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचा निर्णय. पण याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेत सगळे नागरिक देतील का? हो 100% देतील. आम्ही खासदारकीला पण चांगलं काम केलेलं आहे. सोबत अमोलदादा कोल्हे निवडून आले चांगल्या लीडनी.
त्याच पद्धतीने अजित भाऊ पण चांगल्या लीडने निवडून येतील असं मला वाटतं आहे. आत्ता सध्याचं वातावरण तसंच झालेलं आहे. आम्ही चांगलं काम करतो आहे कार्यकर्ते नात्याने. मी ओबीसी सेलचा पिंपरी चिंचवड शहराचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. पण आम्हाला आमच्या भागात ज्या अडचणीत त्या आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. आम्ही करतो आहे आणि इथून पुढं पण काही अडचणी असतील आम्ही त्याला सामोरे जाऊ. नक्कीच आपण पाहतोय या साने चौक किंवा या चिखली या परिसरामधील जो आहे तो विकास झाला नसल्याचा दावा या ठिकाणी केला जाते. परंतु सध्या या महानगरपालिकेचे जे सध्या प्रशासक आहे त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींनी जे आहे ते या ठिकाणी लक्ष देणं जे आहे ते गरजेचं स्थानिकांचं म्हणणं आहे. अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्क, विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, चिखली.